हॅलो गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. कशी आहे सगळ्यांची सकाळची सुरुवात? सकाळची नाही, हा ब्लॉग दुपारी येतो, दुपारची. आज माझं जवळपास सगळं काम होत आलंय. पोळ्या राहिलंय, खिचडी आहे, आज एकादशी आहे ना आत्याला आणि दादांना. रात्री आमच्याकडं बऱ्यापैकी पाऊस झालाय. थोडंसं आभाळ पण होतं काल. वातावरणचं मी दाखवलं होतं कसं होतं. आणि मी आले आता या शेंगा तोडायला, वालाच्या शेंगा. खूप मोठ्या झाल्या आता त्या. घरापाशीच आम्ही वाल लावला होता, त्याला वालाचा वेल, त्याला आलाय शेंगा. हे इकडं काढून दिलाय तो आत्यांनी असं. आणि आत्या लावताय बटाटे. शेंगा छान आलंय, एवढे निघले. पण त्याच्यावरती ना हे झालंय मवा, जो काळा काळा दिसतोय ना तो असा मवा झालाय. त्यांनी ना शेंगा चांगल्या नाही येते, तर त्याच्यावरती आत्यांनी पाणी मारलं होतं. आत्या, वालाच्या झाडावर कायचं पाणी मारलं होतं? शॅम्पू आणि हळद टाकून. हा का? शॅम्पू, हळद आणि चहा पावडर तिन्ही मिक्स करून पाणी टाकलं. त्याच्यामुळेच एवढे आले. नाही तर मी त्या दिवशी पाहिल्या होत्या, मग मावा निघून गेला त्याचा. हा, नाही तर लय मावा होता, गच्च भरेला. आणि इथं लावले बटाटे. आज पण परत लावले बघा. आळूचे पानं लावले इथं. काय हे पहिले लावले, सगळ्यात पहिले ते छान आले म्हणून इथं पण लावले. आणि तिकडं पण गोणी मध्ये लावले. हे ब्रह्मकमळ आहे. हा, ब्रह्मकमळ आमच्याकडं कोणत्या दिवसात येतं ते? श्रावण महिन्यात. श्रावण महिन्यात फुल येतं. खूप जास्त येतं फुलं, एकच नाही येत. आळूचे पानं, गवती चहा लावलाय काल फ्रेश. हा, बघा इथं गवतीच्या. आता कोरा चहा प्यात्या ना, त्यांना त्याच्यामध्ये गवती चहा लागत होता. तसं त्या चहा नाही पेत कोरा. पेरूला पण खूप पेरू येऊन गेले. एक आहे आता, छोटा आहे पण तो. मी वरतून पाहिला का लेख. तर मी आता हा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळचे जेवण नंतर स्टार्ट करते. कारण आहे ना, मी दिवसभर आज खूप बिझी होते. आमच्या घरी आज खूप जास्त पाहुणे आले होते. म्हणजे पहिले तर माझे अंकल, माझे चुलता आले होते सगळ्यात मोठे. नंतर ते आल्यामुळं त्यांना जास्त टाईम द्यावा लागला. नंतर मी थोडीशी रेस्ट केली. कारण आहे ना, ह्या ब्लॉगिंगमुळे आहे ना माझं शेड्यूल खूप बिझी होऊन गेलं आहे. म्हणजे असं मला आराम करायला टाईमच नाही भेटत आहे. मग मी थोडासा रेस्ट केली. तरी पण मला आता झोप नाही लागत आहे, जी मला व्लॉगिंगच्या पहिले झोप लागायची दुपारी तशी. मग थोडा वेळ मी अर्धा एक तास असं पडून राहिले, सिरियल बघितली एक. आणि नंतर परत माझं काम सुरू झालं. तर संध्याकाळी तरी पण एक सबस्क्रायबर आले होते यांचेवाले, त्यांना भेटायला. तर ते होते तेव्हा पण खूप वेळ निघून गेला असत. आणि त्याच्यानंतर मग आज 2 स्वयंपाक होते, एकादशीचा एक आणि आमचा बिना एकादशीवाल्यांचा एक. तर मग त्याच्यात पण माझा खूप टाईम, म्हणजे त्याच्यामुळे मला फास्ट कामं करावं लागले. सगळं काम आवरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी ब्लॉग खूप कमी शूट केला आहे. आणि मी काढलंच नाही दिवसभराचं. माझं आहे ना जास्त टाईम आहे ना एडिटिंगमध्ये जातो आहे. कारण आहे ना नेट कमी झालं आहे ना, ते 5G चालत नाही, त्याचं काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे ना. त्याच्यामुळं माझं खूप टाईम वेस्ट होतो आहे. त्याच्यामुळं मला टाईम कमी भेटतो आहे बाकीच्या गोष्टींसाठी. पण मी टाईम ॲडजस्ट करायला शिकवलं हळूहळू, की कुठं कसा टाईम वापरायचा ते. आणि आत्ता चिकू पिकू जेवण करून झोपले, सगळे गेले शेकायला. तर कालचा ब्लॉग मी थोडा शूट केला आहे, कारण काल खूप पाहुणे वगैरे आले होते, मला टाईम नाही भेटला. आणि आज आहे दीदींच्या बाळाची बारशी, म्हणजे 12 दिवसाचं झालं आहे बाळ. तर मग ते सेलिब्रेट करता. तर आज सगळ्या पाहुण्यांना, गावातल्या लोकांना वगैरे बोलवलं आहे जेवण करायला. मग आज आम्ही काही स्वयंपाक वगैरे नाही केला, तिकडेच जेवणार आहे. आणि कालचा ब्लॉग मी आत्ता एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.